नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जीएमसी छत्रपती संभाजीनगर याचं एक नोटिफिकेशन आलेलं आहे ते आपण थोडक्यात बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तत्पूर्वी इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती आता जी न्यायालयीन भरती आहे ते न्यायालयीन भरतीमध्ये शिपाई असेल, फरास असेल, हमाल असेल, क्लर्क असेल यांची पदभरती आलेली आहे. त्याकरता इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती रेकॉर्डेड बॅच आहेत. बघा, ह्या बॅच आपण घ्या आणि आपल्या अभ्यासामध्ये पारदर्शकता आणा आणि योग्य दिशेने मार्गक्रमण करा. ही बॅच घेण्यासाठी तुम्ही काय करा, इन्फिनिटी अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि त्याकरता तुम्हाला जर काय अडचण वगैरे असेल तर 9226016161 या नंबरवरती तुम्ही कॉल करून याची संपूर्ण माहिती या ठिकाणी घेऊ शकता आणि अभ्यासामध्ये तुम्ही सर्वांच्या पुढे एक पाऊल राहा. बघा, ही बॅच क्लर्कची 499 रुपयामध्ये आहे आणि शिपाईसाठी फक्त 99 रुपयामध्ये ही बॅच उपलब्ध करून दिलेली आहे. ही फी कमी ठेवण्याचं कारण असं की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी एक आर्थिक अडचणीला जास्त सामोरे जाऊ नये म्हणून ही फी कमी ठेवण्यात आलेली आहे. या संधीचा फायदा घ्या आणि आपलं यश अजूनही या ठिकाणी जवळ करा. विद्यार्थी मित्रांनो, बघा, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजी नगर. बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये त्यांनी एक 10 जानेवारीला हे नोटिफिकेशन आलेलं आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर म्हणजे जीएमसी आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगर या संस्थेतील गट ड ची या ठिकाणी समकक्ष पदे भरण्याकरता पदभरतीची जाहिरात देऊन या ठिकाणी परीक्षा 25, 26, 28 ऑगस्ट 2025 रोजी महाराष्ट्रातील विविध परीक्षा केंद्रावरती आयोजित करण्यात आली होती. ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी पेपर दिलेले आहेत त्या पदभरतीचा निकाल या ठिकाणी 1/1/2026 म्हणजे आता नवीन वर्षात या ठिकाणी लागला. तो कुठे केला, जीएमसी औरंगाबाद.com या संकेतस्थळावरती प्रसिद्ध केला होता. आता तो निकाल तुम्ही बघितलेलाच असेल, परंतु त्याच्यानंतर पुढे काय सांगितलं त्यांनी, ज्या विद्यार्थ्यांची निवड झालेल्या उमेदवारांची मूळ कागदपत्रे पडताळणीसाठी 19/1/2026 रोजी पासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर येथील औषधशास्त्र विभागामध्ये फार्माकोलॉजी डिपार्टमेंट या व्याख्यान कक्षामध्ये लेक्चर हॉल आहे त्या ठिकाणी 3रा माळा येथे सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. मग त्याच्याबाबतचं हे नोटिफिकेशन या ठिकाणी त्यांनी वर्तमानपत्रामध्ये दिलेलं आहे. मूळ कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार आहे. याबाबतची सूचना त्यांची वेबसाईट आहे www.gmcaurangabat.com या संकेतस्थळावरती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. निवड झालेल्या उमेदवारांची याची नोंद घ्यावी आणि निवड झालेल्या उमेदवारांनी नोंद घ्यावी म्हणूनच हे नोटिफिकेशन या ठिकाणी या स्पर्धा परीक्षेच्या प्लॅटफॉर्मवरून मी तुमच्या समोर या ठिकाणी शेअर करतोय. आता सगळ्यात महत्त्वाचं विद्यार्थी मित्रांनो, हे काय आहे की नोटिफिकेशन आहे कशाचं, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं. मग डॉक्युमेंट कोणती लागणार आहे ते पण या ठिकाणी लक्षात असू द्या. 10वी झालेलं तुमचं जे काय सर्टिफिकेट असेल, गुणपत्रक असेल, तुम्ही जे डॉक्युमेंट या ठिकाणी अर्ज सादर करत असताना वेबसाईट वरती अपलोड केली होती ती डॉक्युमेंट लागतील. शैक्षणिक ह्याच्यामध्ये 10वी 12वी तुमचे जितकं शिक्षण जास्त झाले असेल तुम्ही ते अपलोड केलेलं आहे ते डॉक्युमेंट या ठिकाणी तुम्हाला लागतील. रहिवासी दाखल्याबाबतचं डोमासाईल तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला जर काय अनुभव वगैरे असेल तर ते डॉक्युमेंट या ठिकाणी तुम्हाला लागेल. हे झालं शैक्षणिक बाबत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ज्या प्रवर्गामधून अर्ज केलाय त्या जातीचं प्रमाणपत्र तुम्हाला लागेल, कास्ट व्हॅलिडिटी लागेल. त्यानंतर जर नसेल तर तसं प्रतिज्ञापत्र त्यांना सादर करायचं आहे. त्यानंतर जर जात प्रमाणपत्र जर तुम्ही या ठिकाणी दाखल करत असाल, त्यामध्ये नमूद करत असाल तर तुमच्याकडे नॉन क्रिमिनल असणं खूप गरजेचं आहे, ते सुद्धा तुम्हाला लागणार आहे. लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र लागेल. दुसरी गोष्ट, जर तुम्ही नावात जर काय बदल असेल तर ते अफिडेव्हिट तुम्हाला त्या ठिकाणी लागणार आहे. याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचे डॉक्युमेंट कोणते असतील तर असं मला काय वाटत नाही. ही सगळ्यात महत्त्वाची डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी सोबत घेऊन जावे लागतील. बघा, असंच काय नोटिफिकेशन जर काय अजून आलंच तर आपण या प्लॅटफॉर्मवरती आपल्यापर्यंत पोहोचू. त्याकरता चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. थांबतो, भेटूया पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.